हॅलो, नमस्कार. आज आपल्या विजडम क्लिनिकच्या या नवीन वास्तूमध्ये आपण आज FB लाईव्ह करतोय. आमचं YouTube चॅनल आहे इन सर्च ऑफ विजडम. त्या तिथे पण पुढचे सगळे व्हिडिओ आम्ही इकडनंच करणार आहोत. रविवारी सकाळी 9 वाजता YouTube आणि फेसबुकवर हजेरी लावणाऱ्या लोकांचं खरंच मनपूर्वक स्वागत आणि आभार. एक विनंती आहे की तुम्हाला जर का आज हा सगळा एपिसोड बघता नाही आला तर YouTube चॅनेलवर बघा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणखीन एक गोष्ट आज शेअर करतोय की आम्ही गेल्या 2 FB लाईव्ह पासून सांगतोय की आपण एक फॅमिली हेल्थ या नावाचं एक मॉड्यूल बनवतोय आणि सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत 3 फॅमिलीजनी आमच्याबरोबर 1-to-1 कन्सल्टेशन करून फॅमिली करता म्हणून डाएट कसा असावा, व्यायाम कसे असावेत, योगाचा काय वापर करावा, हे सगळं त्या फॅमिली करता आम्ही प्लॅन करून देऊ शकलो आणि हा आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सो विषय तर आम्हाला लोक कळवतातच आहे, खूप विषय कळवले. त्याच्यातले सर्वात जास्ती जे येतात ते विषय आम्ही निवडतो. आता तर चक्क अशी परिस्थिती आलेली आहे की शाळेमध्ये असताना जे स्टॅटिस्टिक्स शिकवायचे, म्हणजे तो गोष्ट दिसली की एक उभी रेष, आणखी एक उभी रेष, 5वा असलं की आडवी रेष, असं करून आम्हाला आता विषय निवडायला लागतात. तर यावेळेचा विषय आहे साबुदाणा. तर साबुदाणा हा विषय इतक्या लोकांनी सुचवला होता की विचारता सोय नाही. तर साबुदाणा हा जरी पोर्तुगीज लोकांनी भारतात आणला असला तरी तो आता इतका भारतीय झालाय की पोर्तुगीज लोक सुद्धा नवलाने विचारतात की हा तुमच्याकडे हा जो पदार्थ खातात तो काय आहे नक्की. तर आपल्या इकडे ज्या 2 गोष्टी, सत्यनारायणाचा 1.25 पटीत केलेला शिरा आणि उपवासाची साबुदाण्याची खिचडी, म्हणजे जर का व्रताचं पारणं फेडायचं असेल, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद मिळवायचा असेल आणि त्याचं पुण्य मिळवायचं असेल तर तो 1.25 पट घेऊन केलेला शिरा खाण्याशिवाय गत्यंतर नाही. पण त्या शिऱ्यापेक्षा सुद्धा खिचडी जास्ती, मी म्हणेन की जास्ती जवळची आहे. कारण ती उपासाला करता येते, उपास नसतानाही करता येते, उपास करणारा माणूस खाऊ शकतो, उपास न करणारा माणूसही खाऊ शकतो. तर माझी एक खात्री आहे नक्की की आज पण ऐकणारे काही जण नक्की खिचडी खात खात ह्या साबुदाण्यावरचा एपिसोड ऐकत असतील. आता अनेकांनी जेव्हा साबुदाण्यावर लिहा असं कळलं तेव्हा त्याच्याबरोबर एक गर्भित धमकी पण होती. हल्ली मला असल्या प्रेमळ धमक्या खूप यायला लागल्या. भाताच्या वेळेला आता आलेल्या सगळ्या आत्ता पण आल्या की साबुदाण्याचे चांगले गुण सांगा, साबुदाण्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यूज किती चांगले आहेत ते सांगा, त्याचे हेल्थ बेनिफिट सांगा. पण साबुदाणा खाणं बंद करा वगैरे असं सांगितलं तर आम्ही तुमचं पेज बघणं बंद करू. आता मला या धमक्यांची पण सवय व्हायला लागली. पण ह्याच्यातनं माझ्या एक लक्षात आलं की आपण भारतीय कसा विचार करतो ते, म्हणजे ह्याची एक झलक सांगतो, काही गोष्टी सांगतो. त्याचा कदाचित साबुदाण्याशी काय संबंध आहे लगेच कळणार नाही, पण शेवटी मी तुम्हाला सांगेन की या सगळ्या गोष्टींचा आणि साबुदाण्याचा काय संबंध आहे तो. तर पहिली गोष्ट आहे माझ्या भाचीची. तर हल्लीच्या मुली आणि मुलं असं असतात की सेटल झाल्याशिवाय लग्न करणार नाही आणि आई वडील जेव्हा लवकरात लवकर लग्न करून मोकळे व्हा या मताचे असतात. शेवटी एकदा होतं नाही करताना आमच्या भाचीनं कबूल केलं की ठीक आहे, मी लग्न करणार आहे आणि आता माझ्याकरता मुलं बघायला मी सुरुवात करते, तुम्ही पण सुरुवात करा. तर साहजिकच माझ्या ताईने विचारलं की तुला कसा मुलगा हवाय ते. तर त्याच्यानंतर तिने जी काय एक्सपेक्टेशन सांगितली ते ऐकून आमच्या ताईला तर चक्करच आली. दुसऱ्या दिवशी ताई मला सांगते की मला रात्री ब्रह्मदेव स्वप्नात आला आणि त्यांनी सांगितलं की हे तुझ्या मुलीचं हे जे मॉडेल आहे ना ते मला बनवणं शक्य नाही. आणि त्याच्यावरनं आमच्या ताईला जुन्या काळातली एक गोष्ट आठवली की द्रौपदीला 5 पती का होते, त्यामुळे तिच्या पतींकडनं एवढ्या अपेक्षा होत्या की तेवढे सगळे गुण एका माणसात असणं शक्य नाही, त्यामुळे तिला 5 पती मिळाले अशी एक कथा आहे. तर तसंच आमच्या भाचीच्या बाबतीत होतं. पण
हे फक्त पतीच्या बाबतीत असं असतं सर, आपल्याला सगळ्याच गोष्टींमध्ये असाच कुठेतरी ॲटिट्यूड असतो. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी एक एक्सरसाइज सायकल आली आपल्याकडे. ती सायकल कशी होती की अगदी छोटी, त्याच्यावर बसलं की सायकलिंग करता येतं, त्याला रेझिस्टन्स वाढवता येतो आणि त्याला रोईंग पण करता येतं आणि त्यालाच पुढे हँडल्स लावून त्याला वेटलिफ्टिंगचं खेळ करता येतं. तर ह्या अशा चित्रविचित्र गोष्टी एकत्र असलेली सायकल अनेकांनी विकत घेतली. कारण आपल्याकडे कसं हवं असतं, आपल्याला वजनाने हलकी, जागा जास्ती लागत नाही त्याला, आणि त्याला मल्टिपल उपयोग आहेत. म्हणजे एकच उपयोग असून चालत नाही आपल्याला, त्याला मल्टिपल उपयोग असलेल्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. ही सायकल अनेकांनी घरात घेतली. त्यातनं धड नाही सायकलिंग व्हायचं, ना धड रोईंग व्हायचं. तर माझा आणि आवाजाचा काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही. नेहमी म्हणजे माझा आवाज चांगला नाही माहितीये, पण आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याकरता माझी यंत्र पण चांगली नसतात, हे मात्र काय दैव दुर्वाल्याचं माहिती नाही. तर आपण त्या सायकल बद्दल बोलत होतो. तर त्या सायकलनी ना रोईंग व्हायचं, ना सायकलिंग व्हायचं, ना व्यायाम व्हायचा, आणि घरात एक आपली अडगळ म्हणून राहायची. मला तर अनेक पेशंटनी म्हणून सांगितलं की डॉक्टर, ते आमच्याकडे ती सायकल आहे, तुमच्या कुठच्या पेशंटला हवी असेल तर अगदी नवी आहे, म्हणजे काय वापरलेलं नाही, फारशी वर्षच झाला घेऊन तिला, आणि एकदम स्वस्तात देऊन टाकू आपण. म्हणजे आपल्या मागची पिढा ही दुसऱ्याला कोणाला तरी विकून टाकायची ह्या उद्देशाने ती सायकल वापरली जायची. पण ही का घ्यायचे लोक सायकल? तर ही आपली मेंटॅलिटी आहे की एकाच गोष्टीचं आपल्याला कौतुक नसतं, तर अनेक गोष्टी एकत्र करणाऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. तेव्हा भारतीय लोकांचं एक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल की त्यांना जॅक ऑफ ऑल ट्रेड्स पण मास्टर ऑफ नन अशा गोष्टी आवडतात. तर मराठीत त्याला खूप सुंदर म्हण आहे, एक ना धड भाराभार चिंध्या, हे असलं की आपल्याला ते आवडतं. तर आपल्याकडे तसंच आहे, म्हणजे एकच काम नीट करू शकणाऱ्या माणसाची आपल्याला किंमत नसते. आपल्याला आकर्षण असतं अनेक गोष्टी एकत्र त्याची मिसळ झाली की. आपल्याकडचे पदार्थ बघा, भेळ, मिसळ, सगळ्या गोष्टी एकत्र केल्या. चायनीज भेळ, चायनीज मसाला डोसा, चायनीज डाळिंब घातलेला डोसा, डाळिंब घातलेली कच्ची दाबेली रोटी, म्हणजे आपल्याला एवढ्या गोष्टी सरमिसळ करायला आवडतात की एकाची कुठची चव आपल्याला आवडत नाही. आयुर्वेदिक औषधांचं उदाहरण घ्या. म्हणजे मी आयुर्वेदिक वैद्य जी त्यांच्या डिस्पेन्सरीत डिस्पेन्स करतात त्या औषधांबद्दल बोलत नाहीये, पण अनेक आयुर्वेदिक औषधं, जसा विटॅमिनच्या गोळ्या 52 जडीबुटियों से मिलाया हुआ, 28 जडीबुटियों से मिलाया हुआ, आणि मग त्याला त्याचं इंडिकेशन काय असतं त्या औषधाचं, तर बद्धकोष्ठ, त्यांनी जुलाब होता, मग जुलाबही थांबवत होते. तर दोन्हीकडे ते चालतं. थंडीत उष्ण, उष्णतेमध्ये थंड, संधिवातापासून निद्रानाशापर्यंत, डोकेदुखीपासून गुडघेदुखीपर्यंत, हार्ट, डायबिटीस, कोलेस्टेरॉल, सगळ्या याच्याकरता ते औषध लागू पडतं. आणि परत वरती असतंच की झाला तर फायदा, नाही झालं तर नुकसान तरी नाही, साईड इफेक्ट तरी नाही. अशी औषधं आपल्याला आवडतात, अशी औषधं आपल्याकडे खपतात. पण एकच एक जर का करणारं काही औषध असेल तर ते आपल्याला आवडत नाही. तर मी माझ्या एका आयुर्वेदिक मित्राला विचारलं, आयुर्वेदिक मित्राला म्हणजे आयुर्वेदिक वैद्य आहे तो, त्याला विचारलं की बाबा रे, तुझं काय मत आहे या बाबतीत की अशी 52 औषधं एकत्र असली? तो म्हणाला, वेडेपणा आहे शुद्ध, की त्यातल्या कॉन्सन्ट्रेशन त्याच्या प्रत्येक औषधाचं एवढं कमी असतं की कशाचाच इफेक्ट येत नाही, बायो अवेलेबिलिटी त्याची शून्य होते आणि लोकांना हे कळत नाही. पण म्हटलं, लोक माझ्यावर विश्वास कसा ठेवतात? तो म्हणाला, तुला एक सांगतो नितीन, की पापी घेतल्याने मुलं होतात अशी समज असणारे पण काही लोक असतात, आणि त्यामध्ये पापी घ्यायला पाप समजतात. अशा जातीतल्या लोकांनाच ह्या गोष्टींच्यावर विश्वास बसतो. आता हे सगळं रामायण सांगायचं कारण म्हणजे आपण अन्न पदार्थ निवडताना सुद्धा आपण असे बहुगुणी पदार्थ शोधत असतो, आणि या गोष्टींचा फायदा मालविका वृत्तात गाणारे लोक, म्हणजे माल विकणारे लोक, मार्केटिंग वाले लोक हे अत्यंत उत्तमपणाने घेतात. त्यामुळे ते जाहिरात काय करतात की हे एक सुपर फूड आहे, याच्यामध्ये सफरचंदाचे गुण आहेत, टोमॅटोचे गुण आहेत, आणि त्याच्यामध्ये मेथीचे गुण आहेत, असं काहीतरी सांगितलं की आपल्याला खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं, आणि मग आपण आवाच्या सवा किमतीला त्या गोष्टी विकत घेतो. आता या सगळ्यामध्ये साबुदाणा हा वेगळा उठून दिसतो, कारण तो परदेशातनं आलेला एकतर,
आणि अजूनही कोणी त्याला रामायणात, महाभारतात, व्यासांच्या काळामध्ये, वेदांच्या काळामध्ये ऋषीमुनी साबुदाणा खायचे त्यामुळे तो पवित्र आहे वगैरे असं काही म्हणत नाही. तो बाहेरनं आला आणि आपल्या उपासात थांबला. बरं, त्याच्यात फक्त स्टार्च आहे. तो स्वतः सांगतो की मी फक्त स्टार्च आहे, माझ्यामध्ये मॉलिब्डेनम आहे, माझ्यामध्ये सेलेनियम आहे, माझ्यामध्ये टायटॅनियम आहे वगैरे असले काही नियम त्याला लागू नाही. त्याच्यानंतर तो म्हणतो की मी फक्त कॅलरी देतो. आता त्यात लाज काय वाटायची? अहो, अन्नाचा एक मोठा उपयोग हा शरीराला कॅलरी देणं हा पण असतो, हे आपण हल्ली विसरलोय. प्रत्येक पदार्थ बघितला की त्यात कॅलरीज किती, कॅलरी कमी आहेत की नाही हे आपण बघत असतो. तुम्हाला एक गंमत सांगतो. आमच्याकडे एक अमेरिकेत एक कपल आलं आणि आमच्या शेजारी आमच्या एक मावशी आहेत, त्यांच्याकडे ते उतरलं. त्या आई वडिलांना कुठेतरी गावाला जायला लागलं आणि त्यांचा छोटा 4 वर्षाचा का 3 वर्षाचा मुलगा ह्या आमच्या मावशींकडे होता. आता तो मुलगा अमेरिकेतला, त्याला त्या वयाला ग्रीन आणि लो कॅलरी हे शब्द भयंकर आवडायचे आणि त्यामुळे त्या मावशीने कौतुकाने त्याच्याकरता काही केलं की तो विचारायचा, इज इट ग्रीन, इज इट लो कॅल, आणि त्या प्रामाणिकपणे उत्तर द्यायच्या, नाही बाबा. मग तो म्हणता, आय डोंट वॉन्ट दिस. शेवटी त्या मावशी एवढ्या वैतागल्या, त्यांनी कुठे मध्य प्रदेशात ते गेलेले होते, त्यांना फोन केला की यार ह्याला खायला तरी काय द्यायचं. तर त्याची आई खदाखदा हसायला लागली. ते म्हणाले, तू काही बनव आणि त्याला लो कॅलरी आहे म्हणून सांग की तो खाईल. पुढच्या दिवसापासून मावशीने आपल्या नातवाकरता गुलाबजाम बनवले, काय जिलब्या बनवल्या, मोतीचुराचे लाडू बनवले, काय 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 केलं. आणि त्या माणसाने, त्या पोराने ते एवढा आवडीने खाल्लं. फक्त तो विचारायचा की इज इट लो कॅल. मावशी म्हणाले, येस इट इज लो कॅल. फक्त शेवटी गडबड एवढीच झाली की त्याचे आई वडील जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी सांगितलं की मम्मी, तुला असं आजीसारखं लो कॅल पदार्थ बनवता येत नाही, ती किती छान लो कॅल बनवते. सो कॅलरीजचा फक्त विचार करायचा नसतो, तर ते नुसत्या कॅलरी पण आपल्याला आवश्यक असतात. आता साबुदाण्याबद्दल म्हणाल तर आपल्याकडे कसं आहे माहिती का, की पश्चिमेकडचे वारे हे आपल्याला खूप चांगले वाटतात, पण पूर्वेकडनं काही आलं की ते आपल्याला फारसं पटत नाही. आता साबुदाण्यावर अमेरिकेत किंवा साबुदाण्यावर युरोपमध्ये फारसं संशोधन झालेलं नाही, त्यामुळे त्याची फारशी माहिती इंटरनेटवर उपलब्ध पण नाही. पण इंडोनेशियामध्ये जिथे भात सर्वात जास्त पिकतो तिथे साबुदाण्यावर खूप संशोधन झालंय, कारण तिथे डायबेटीसचं प्रमाण, कोलेस्टेरॉलचं प्रमाण, हार्टचं प्रमाण जेव्हा खूप वाढलं तेव्हा तिथल्या सरकारने एक कंपनी स्थापन केली आणि त्यांनी साबुदाण्यावर संशोधन चालू केलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की साबुदाणा जेव्हा आपण शिजवतो तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी होतो आणि त्यामुळे त्यांनी आता फॅक्टरीज टाकल्या ज्याच्यामध्ये साबुदाण्यापासून राईस बनवतात आणि त्याला सॅगो राईस म्हणतात. साबुदाण्यापासून नूडल्स बनवतात, त्याला सॅगो नूडल्स म्हणतात. आणि त्या वापरून त्यांनी ट्रायल्स घेतल्या की ज्याच्यामुळे कमी व्हायला मदत होते, कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते. आणि साबुदाण्याचा भात खाल्ला तर एरवीच्या भातापेक्षा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, फास्टिंग पोस्टप्रँडियल शुगर्स कमी व्हायला मदत होते. आता तिकडे भाताला भात रिप्लेस करायचा म्हणून केलेला आहे, पण नुसता साबुदाणा जरी पूर्ण वेळ भिजवला आणि तो भिजवल्यानंतर जेव्हा तो ट्रान्सपरंट व्हायला लागतो तेव्हा, आणि तो न हलवता शिजवायचा आहे, न हलवता ठेवायचा आहे, कारण नाहीतर त्याला स्टार्च बाहेर पडू शकतो. तर असा साबुदाणा जर का शिजवला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. आणि आपल्याकडे जर का तुम्ही बघितलं की खिचडी बनवताना आपण साबुदाणा अशाच लेवलला घेऊन जातो, त्यामुळे साबुदाण्याची काळजी करण्याची गरज नाही. खरं तर मी म्हणेन की साबुदाणा असा पदार्थ आहे की जो सुगरण आणि सुगरणींना खूप चॅलेंजिंग आहे. कारण म्हणजे आजकाल जे कपल चॅलेंज आणि मग मी सिंगल चॅलेंज, डबल चॅलेंज, ट्रिपल चॅलेंज असं जे काही असतं, तर साबुदाण्याच्या रेसिपी बनवण्याचं चॅलेंज जर का घेता आलं तर ते खूप छान होईल. कारण अजून त्याच्यामध्ये फारशा लोकांनी कामं केलेलं नाही. तर त्याच्याबद्दल एक गंमत सांगतो की साबुदाण्यामध्ये त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी का होतो, कारण त्याच्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च म्हणजे जो आपल्या छोट्या आतड्यात पचवू शकत नाही असा स्टार्च खूप जास्ती प्रमाणात असतो. म्हणजे ब्राऊन राईस आपण शिजवला तरी पण त्याच्यामध्ये फार फार तर 1.6 ग्रॅम पर 100 ग्रॅम स्टार्च तयार होतो, 2 ग्रॅम पर्यंत तयार होतो. साबुदाण्यामध्ये तो 7.5 ग्रॅम पर्यंत तयार होतो. आणि हा जेव्हा रेझिस्टंट स्टार्च मोठ्या आतड्यात पोचतो तेव्हा तिथे काही सद्गुणी बॅक्टेरिया असतात.
म्हणजे चांगले बॅक्टेरिया ज्याच्यामुळे आपल्या शरीराला हेल्थ मेंटेन करायला मदत होते, त्यांच्याकरता तो खाणं म्हणून काम करतो आणि त्यामुळे त्या सद्गुणी बाळांची संख्या वाढते आणि आपली हेल्थ सुधारते. त्यामुळे साबुदाण्यामुळे तसे हेल्थ बेनिफिट्स पण आहेत. आणि आणखीन एक साबुदाण्याचं वैशिष्ट्य सांगतो की साबुदाणा जर का आपण थोडासा तूप लावून भाजला आणि तो दळला तर त्याची जी पावडर होते त्याचं जे सत्व होतं ते कॉर्नस्टार्च, अरारूट यापेक्षा जास्ती चांगलं असतं, कारण ते कमी तापमानाला ते घट्ट होऊ शकतं. त्यामुळे पुडिंग बनवायला, आईस्क्रीम्स बनवायला या स्टार्चचा उपयोग जास्ती चांगल्या प्रमाणात होऊ शकतो. आणि आणखीन एक म्हणजे की इंडोनेशियामध्ये आणि आता भारतामध्ये पण काही काही लोक रेसिपी ज्या ट्राय करतात की थोडा साबुदाणा आणि बरचसं साबुदाण्याचं पीठ असं मिसळून, जसं आपण तांदूळाचे मोदक बनवतो आणि किंवा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जे डम्पलिंग्स आणि मोमोज असतात तर ते त्या साबुदाण्याच्या पिठापासून बनवता येतात की जे उकडून खाता येतात. आणि त्याच्यामुळे आपण साबुदाण्याला जो आतापर्यंत जो मंदिरात बसवला होता की तो उपासाचा म्हणून पदार्थ, तर त्याच्याऐवजी त्याला कांदा, त्याच्यामध्ये चिकन, त्याच्यामध्ये फिश, त्याच्यामध्ये भाज्या असं सगळं मिळून त्याला जो सात्विक साबुदाणा आहे त्याला आपण राजसी साबुदाणा बनवू शकतो. आणि याच्याकरता प्रयोग करण्याकरता म्हणजे खूपच स्कोप आहे, कारण आतापर्यंत त्याच्यावर फारसे प्रयोग झालेले नाही. त्यामुळे ज्या गोष्टी आतापर्यंत आपल्याला खाऊ नका म्हणून सांगितलं गेलं त्या काही टाकाऊ नव्हत्या, फक्त त्या किती खा एवढाच प्रश्न आहे. कारण किती खायचं आणि कसं खायचं हे ठरवलं तर बटाटा, साबुदाणा, रताळ, सुरळ ज्या ज्या गोष्टी आपल्याला नको नको म्हणून सांगितलं होतं पण त्या जिभेला हव्या हव्या अशा असतात त्या आपल्याला सगळ्या खाता येतील आणि त्याच्याबद्दल आपण बोलत राहूच. तर हे होतं आजचं साबुदाण्याचं आख्यान. तुम्हाला कसं वाटलं ते कळवा, तुमचे काही प्रश्न असतील तरी कळवा आणि तुमचे विषय कळवा. आणि परत एकदा रिक्वेस्ट करतो की आज ज्यांना कोणाला हे पूर्ण ऐकता आलेलं नाही किंवा पूर्वीचे एपिसोड ऐकता आलेले नाही त्यांनी आमच्या YouTube चॅनल आहे इन सर्च ऑफ विजडम, ते सबस्क्राईब करा, लाईक करा. कोणी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला असेल तर फेसबुकवर पण लाईक करायला विसरू नका. तर हे होतं आजचं साबुदाणा आख्यान. आपण इकडेच रजा घेऊया, कारण आज मला एका रोटरी इंटरनॅशनलच्या एका मोठ्या याच्यामध्ये हॉलिस्टिक मेडिसिन आणि हॉलिस्टिकली हाऊ टू कंट्रोल डायबिटीस आणि ब्लड ओबेसिटी याच्यावर लेक्चर द्यायचं आहे. ते लगेचच आता लाईट अप आहे. त्यामुळे आम्ही प्रश्नांची उत्तरं शक्यतो तुम्हाला लिहून पाठवायचा प्रयत्न करू. तर आपण नेहमी जसा शेवट करतो तसा करूया. पुढच्या रविवारी एका वेगळ्या विषयावर आम्ही बोलणार आहोत, तेव्हा वाट बघा. पुढच्या रविवारी जॉईन व्हा. तोपर्यंत फेसबुकवर मी काही माहिती आणखीन देणार आहे, ती पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर ती पण वाचा. आणि शेवटचं आपण नेहमी म्हणतो तसं नमस्कार. स्टे हेल्दी, स्टे फिट अँड हॅव फेथ इन युअरसेल्फ. थँक यू सो मच.